हो. या भागामध्ये मी तुम्हाला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यातला फरक समजून सांगणार आहे. आता ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सगळेच बिझनेस बनवतात. पण ट्रेडिंग जो असतो, ट्रेडिंग अकाउंट हा एक पार्ट आहे, जो डायरेक्टली बिझनेस रिलेटेड खर्च असतो त्याच्याशी रिलेटेड असतो. आता फॉर एक्झाम्पल माझा कॉम्प्युटर हार्डवेअर हार्डवेअर मटेरियलचा पर्चेस आणि सेलचा माझा व्यवसाय आहे. तर आता समजा कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे की कॉम्प्युटर, कीबोर्ड, माऊस, नंतर मॉनिटर हे मी पर्चेस करते आणि विकते. तर जे काही मी कॉम्प्युटरशी रिलेटेड विकत घेतलं, पार्ट्स विकत घेतले, कॉम्प्युटर, हार्डवेअर, माऊस किंवा मॉनिटर विकत घेतले, हा झाला माझा डायरेक्ट खर्च. किंवा त्याच्याशी रिलेटेड जो ट्रान्सपोर्टेशन मला खर्च लागला तो किंवा त्याच्याशी रिलेटेड अनलोडिंग, लोडिंग करण्यासाठी जो लेबर चार्जेस लागला, हा सगळा माझा डायरेक्ट बिझनेसशी रिलेटेड खर्च झाला. मग तो जातो माझा ट्रेडिंगमध्ये किंवा कॉम्प्युटरशी रिलेटेड डायरेक्टली सेल झाला माझा. मॉनिटर, हार्डवेअर, कीबोर्ड किंवा डायरेक्टली कॉम्प्युटरचा सेट, साउंड बॉक्स. तर हा सगळा झाला तो ट्रेडिंग अकाउंटचा सेल्सचा पार्ट झाला. किंवा कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय? तो सेल करण्यासाठी मला जर का कोणी पैसे दिले त्याचे ट्रान्सपोर्टेशनचे, तर तो सुद्धा माझा इन्कम त्याच्यामध्येच ट्रेडिंग अकाउंटमध्ये इन्क्लूड होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? ही सगळ्या ॲक्टिव्हिटी चालवण्यासाठी मला जो सपोर्ट लागतो, मला जो बेस लागतो, तो बेस जो असतो ना, त्या बेससाठी मी जो केलेला खर्च. आता फॉर एक्झाम्पल मी हे ॲक्टिव्हिटी चालवण्यासाठी एक ऑफिस घेतलंय. त्या ऑफिसमध्ये मी स्टाफ हायर केला. मार्केटिंगची लोकं ठेवली किंवा अकाउंटिंगचा स्टाफ ठेवला किंवा मी काही बिझनेस प्रमोशन केले, ॲडव्हर्टाइजमेंट केला किंवा ऑफिस जर मी रेंटवर घेतलं तर रेंट, इलेक्ट्रिसिटी, प्रिंटिंग स्टेशनरी असे जी त्याला सपोर्ट त्याला देणारे, बेस देणारे जे खर्च केले ते माझे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातात. आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही नॉमिनल अकाउंट टाइप्स असतात. म्हणजे क्रेडिट साइडला सगळे तुम्ही इन्कम आणि गेन्स लिहिता आणि डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस लिहिता. ट्रेडिंग अकाउंट जो डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इन्कम होऊन जो नेट राहतो बॅलन्स, तो असतो तुमचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. आणि हा असतो तो तुमचा कॅरी फॉरवर्ड होतो पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे सगळे खर्च, इन्कम किंवा एक्सपेन्सेस मायनस करून जी खालती राहतो तो राहतो नेट प्रॉफिट. नाही तो आपण ट्रान्सफर करतो पार्टनरच्या किंवा ओनर्सच्या कॅपिटल अकाउंटला. आता एका एक्झाम्पल सहित आपण समजून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नेहमी एका पर्टिक्युलर पिरियडसाठी बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल मंथली बनवलं जातं किंवा क्वार्टरली बनवलं जातं म्हणजे 3 महिन्यांसाठी किंवा हाफ इयरली बनवलं जातं किंवा इयरली जातं. जसा जसा बिझनेस मोठा मोठा होत जातो तसं तसं मंथली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा लोक बनवतात. जेणेकरून त्यांना ट्रॅक करता येईल किती परचेस, सेल या महिन्यामध्ये किती प्रॉफिट लॉस झाला. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात कायम ही ओपनिंग स्टॉकने होत असते. ओपनिंग स्टॉक म्हणजे तुम्हाला माहिती इन्व्हेंटरी आपली मागच्या वर्षी जी होती, आपल्या बुक्समध्ये क्लोजिंग असताना, तर ती ओपनिंग स्टॉक म्हणून आपण घेतो. तर ती नेहमी सुरुवातीची ओपनिंग स्टॉक म्हणते आणि शेवट नेहमी क्लोजिंग स्टॉक म्हणतो. त्यानंतर त्यामध्ये डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस येतात. जसं कॅरेज, पर्चेसेस, कॅरेज म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, वेजेस, पॉवर अँड फ्युअल. जर का एखादी फॅक्टरी असेल, तर फॅक्टरीमध्ये लागणारा जो खर्च असतो, जी लाईट लागते, तर त्याच्यामध्ये त्याला पॉवर आणि फ्युअल म्हणतात. तसा त्याचा खर्च. आणि क्रेडिट साइडला नॉमिनल रूल प्रमाणे क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स म्हणून सेल्स येतो किंवा सेल्सशी रिलेटेड काही असेल इन्कम तो येणार. शेवटी नेट होऊन बॅलन्स होऊन जे काही येतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस हा तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट साइडला, जर प्रॉफिट असेल तर क्रेडिट साइडला येतो आणि जर लॉस असेल तर डेबिट साइडला येतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम्स बघून घ्या, जसे सॅलरीज, रेंट अँड टॅक्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, पोस्टेज अँड स्टेशनरी, डेप्रिसिएशन असे जे जे सपोर्ट रिलेटेड आहेत ते आहेत. आणि सेकंड इन्कम साइडला डिस्काउंट रिसिव्हड म्हणजे जर का तुम्ही प्रॉम्प्टली पेमेंट केलं आणि जर का समोरच्या पार्टीने तुम्हाला डिस्काउंट दिला. इंटरेस्ट इन्कम म्हणजे तुम्ही हे काही जे काही तुम्हाला पैसे येतात तर ते तुम्ही बँकेमध्ये अकाउंटमध्ये ठेवण्याच्या ऐवजी बँक अकाउंटमध्ये त्याची एफडी केली आणि एफडी मधनं जे तुमचं
इन्कम आलं, ज्या अदर इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला पण बिझनेसशीच रिलेटेड त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट बिझनेसच्याच अकाउंटमधनं सगळ्या इन्व्हेस्टमेंट केल्या किंवा बिझनेसच्याच नावावर इन्व्हेस्टमेंट केल्या आणि त्यातनं काही इन्कम आलं. तर असं कमिशन रिसिव्ड, जर का कोणी तुम्हाला परचेस करताना तुम्ही काहीतरी सर्व्हिस दिली तर त्यासाठी तुम्हाला कमिशन दिलं, पण ते बिझनेसशीच रिलेटेड असणार, पण इनडायरेक्टली. डायरेक्टली तुमची ऍक्टिव्हिटी नव्हती, पण इनडायरेक्टली तुम्ही हे केली ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला इन्कम मिळेल. असे जे इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात हे तुमचे प्रॉफिट आणि लॉस अकाउंट आहेत. आणि ह्यातून जो नेट राहतो, जी काही शिल्लक राहते, म्हणजे डेबिट खर्च वजा इन्कम, जो काही नेट प्रॉफिट किंवा लॉस राहील तो तुमच्या ओनरच्या कॅपिटल अकाउंटला जातो. पार्टनरशिप फर्म असेल तर त्यांचा पार्टनरचा जो काही रेशो आहे त्याच्यामध्ये जातो. प्रायव्हेट कंपनी किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर तो रिझर्व्हला ट्रान्सफर होतो. मला वाटतंय आता मी तुमचा ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला बराच फरक हा दूर केला आहे. कमेंटमध्ये मला पुढचा तुम्हाला कोणता टॉपिक हवा असेल तर सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर ती हे शेअर करा. थँक यू.